नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर आजचा आपला व्लॉग असणार आहे एकदम स्पेशल, कारण आज एक प्रयत्न आपण करणार आहोत। तो आहे हा प्रयत्नच कारण आज आपण बनवणार आहोत जबरदस्त केक, एकदम घरगुती केक, होम मेड केक। थंबनेल पाहून तुम्हाला कळत असेल की आज आपण बनवणार आहोत एक जबरदस्त केक। तर त्याच्या मदतीला आपण घेतलेले आहे पतंजलीचे मिल्क बिस्किट्स आणि त्याचं क्रश करून हा आपण तयार केलेला आहे। आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत बॉनबॉनचे अर्धा पुडा। त्या अर्ध्या पुड्याचे फक्त बिस्किट, त्याचं क्रीम काढून आम्ही घेतलेला आहे आणि त्याचे बिस्किट्सला आम्ही क्रश करून ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। कारण पतंजलीचे जे हे मिल्क बिस्किट्स आहेत ते जराशे गोड असतात आणि त्याला अजून चॉकलेट फ्लेवर देण्यासाठी याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे बॉनबॉनच्या बिस्किट्सचा चुरा भुसा काही म्हणाल। आता आपण नेक्स्ट प्रोसिजरला लागले आहोत, ते म्हणजे आपला घरगुती पद्धतीने होममेड पद्धतीने आपण हा जो मिश्रण आहे त्याला ठेवणार आहोत एका कढईमध्ये। तर कढईमध्ये मी टाकलेला आहे मिठाचे खडे आणि सुरुवात केलेला आहे आपला मॅरिनेशन। हो मॅरिनेशन। आता तुम्ही म्हणाल मॅरिनेशन इथे कुठे आलं, पण आता हे आहे मिक्सिंग करणे। मिक्सिंग जे आपण करतोय हे याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे 1 कप दूध, 1 वाटी दूध, माय बॅड चुकलं, 1 वाटी दूध आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते असा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बरं असं नाही तुम्ही म्हणाल माझ्याकडे तर ब्लेंडर आहे तर मी ब्लेंडरने मिक्स करू का, तर नाही, तर याला आपल्याला हातानेच हलक्या हाताने करायचं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इनो कशासाठी, तर हा केक मस्तपैकी फुगावा। आता इथे तुम्हाला दिसेल एक हलकासा मॅजिक। तो आता बघा आपण टाकलेला आहे अख्खं इनोचं पॉकेट जे 10 रुपयाला मिळतं आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपण ॲड करणार आहोत दूध। तर इथे दिसतंय थोड़ा मैजिक होता ना, साइंस, हम साइंस की तरफ से इसमें सब साइंस है, कुछ मैजिक नहीं है। तर हे आपल्याला हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्याच्यामध्ये आधी बिस्किटची पावडर होती, नंतर त्याच्यामध्ये इनो टाकून 1 वाटी दूध टाकले। आता आपण तयार करणार आहोत बेस म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये आपल्याला हा केक फुगवायचा आहे त्याचा बेस। तर एक मी डबा घेतला, माझ्याकडे एक मोठा डबा होता, त्याच्यामध्ये एक कागद आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय जेणेकरून हे सगळं चिकटणार नाही। आता मी ते घेतलंय ओतायला, सगळं त्याच्यामध्ये सगळं ओतलेलं आहे। हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही टाकायचं असं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आता जे हे केकचं जे भांडं जे आहे ते मी आता मिश्रण केलेलं ते ह्या कढईमध्ये, तापलेल्या कढईमध्ये मी ह्याला सरेंडर करणार आहे आणि ह्याला झाकून ठेवणार आहे पुढच्या 20 ते 25 मिनिटासाठी। 20 ते 25 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आणि वेट करणार आहोत की हा केक फुगतोय की नाही। आणि बराच वेळाने अगदी 25 मिनिटांनी तयारी झाल्यानंतर मला दिसला ढॅंटॅन केक रेडी झालेला आहे, एकदम फुगलेला फ्लफी। आता आपण चालू करणार आहोत आपला क्रीम। मी व्हिप क्रीम आणलं बाजारातून आणि त्या व्हिप क्रीममध्ये कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं थोडंसं पीठ टाकून त्याला मी असं फेटून घेणार आहे। हो आता तुम्ही म्हणाल आता बरे ब्लेंडर वापरलं, हो आता यावेळेला मी ब्लेंडर वापरलं कारण त्याचा छान पद्धतीमध्ये हे झालं पाहिजे। ब्लेंड चांगलं झालं तर आपल्याला हे जे व्हिप क्रीम फेटलेलं आहे ते मस्तपैकी लावायला मिळतं आणि आपला केक एकदम सुंदर, अतिसुंदर, एकदम जबरदस्त होऊ शकतो। आता हे आहे व्हाईट क्रीम। मग हे व्हाईट क्रीममध्ये ज्याला कुणाला जर रंग हवा असेल, माझ्या केकचा रंग वेगळा असला म्हणजे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जो काही रंग आहे त्या रंगाचा तुम्ही याच्यामध्ये ॲड करून हे क्रीम तुम्ही तुमच्या केकमध्ये टाकून याची सजावट करू शकता। आता मी ठेवलेला आहे माझ्या केकचा रंग, बेसिक रंग पांढरा। तर मी सुरुवात केलेला आहे, जो माझा फ्लफी केक होता त्याला मी 2 भागामध्ये कट करून घेतला आहे आणि सगळ्यात खालच्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी हा केक सुरुवात केलेली आहे बनवायला। आता हा जो दुसरा भाग राहिलेला होता तो भाग मी आता त्याच्यावरती सेट करणार आहे। तर हे झालेलं आहे प्रॉपर एकदम, मला तर असं दिसतंय एकदम सँडविच बर्गर टाईप दिसायला लागला। आता ढॅंटॅन फायनली माझा केक रेडी झालेला आहे, जो माझ्या बायकोने एकदम
सुंदर आणि तिच्या कलात्मक डोक्याने हा जो केक रेडी केलेला आहे तो थोडासा असा मला नेट टाईप वाटतोय, पण जबरदस्त वाटतोय. अगदी बारीक काम तिने केलेलं आहे. कारण ती मेहंदीच्या ऑर्डर घेते आणि मेहंदीच्या ऑर्डरमुळे तिला हे चांगलं जमायला लागलं, म्हणून तिने याच्यावर एकदम बारीक नक्षी काम केल्यासारखे याच्यावरती हे क्रीम चे डिझाईन काढलेले आहेत. हे कसं काढलेलं असेल तर ह्याच्यामध्ये आम्ही रेड कलर टाकत म्हणजे हा जो खायचा रंग असतो तो टाकत गेलो तर कळालं की त्याचा ऑरेंज रंग झाला. मग हा ऑरेंज रंग, नारंगी रंगचा हा थोडासा केकची डिझाईन तुम्हाला दिसते. आता आपला पहिला केक आहे त्याच्यामुळे चलता है बॉस, थोड़ा तो इधर 19-20 होना मांगता है, 19 और 20 ही चाहिए, उसके आगे नहीं चाहिए. म्हणूनच आता हा केक झालेला आहे रेडी, पूर्णपणे रेडी. त्याच्यामध्ये बारीक कलाकुसर केलेली आहे आणि आता हा केक रेडी झालेला आहे फ्रीझरमध्ये जाण्यासाठी. 3 ते 4 तास मी ज्या वेळेला हा केक फ्रीझरमध्ये ठेवला त्याच्यानंतर हा केक कट करायची बारी आली आणि याचा आस्वाद घ्यायची बारी आली. अरे बापरे, एक नंबर लागतो हा केक, एकदम जबरदस्त. काय सांगू तुम्हाला, एकदम साधासुद्धा केक आहे. ज्याचा आतला ब्रेड आहे तो साध्या पतंजलीच्या बिस्किटचा आहे. एकदम जबरदस्त असा केक लागतोय. मला तर वाटतं बाहेरून केक आपल्याला आणायची काही गरज नाही. जर तुम्ही घरामध्येच 1 ते 2 तास जर ह्याला दिले तर हा बघा अशा प्रकारे ह्याचा सगळा आतला बेस आहे, जो दिसतो असा, बाहेरून दिसतो असा आणि आतून दिसतो तसा. एकदम जबरदस्त केक हा आज आम्ही बनवलेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. तर तोपर्यंत आपलं नेहमीचं वाक्य, कराल कष्ट तरच वाद श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.